आजचा टॉपिक आपण हेअर कटचा घेऊ. हेअर कट मध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट फेसचा शेप. फेसचा शेप बघितला आपण. फेसचा शेप कसा कसा असतो? राऊंड असते सर, चौकोनी असल्यासारखा सारखा असतो. त्यानंतर डबल चीन नाही का, वर एक दिसतो, इथून एक वरती फेस दिसतो आणि हा एक फेस दिसतो, आणि दुसरा ओव्हल आणि गोल एक असतो. असे 4-5 प्रकारचे फेसचे ठेवण आहेत. पण आपल्याला हेअर कटचं इम्पॉर्टन्स काय? हेअर कटचं इम्पॉर्टन्स हे की जर हा एक ह्या काइंड ऑफ मध्ये जर फेस असेल तर आपल्याला त्याला काय करायचे, कोणाचं काय असतं, आता फेसचे हे एवढे प्रकार झाले, 1 2 3 4 5. हा बिग फेस मध्ये आला, त्यानंतर हा स्क्वेअर मध्ये आला, हा डबल चीन आला, त्यानंतर हा ओव्हल आला आणि हा राऊंड मध्ये आला. ठीक आहे. पण आता याच्यात सगळ्यात महत्वाचं हा एक रोल आपल्याला हेअर कट करताना लक्षात घ्यायचा आहे. नंबर दुसरा हा झाला फर्स्ट ट्रॅक. सेकंड ट्रॅक काय सांगतो की हेअर टाईप. हेअरचे टाईप कोणते 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 हेअरचे टाईप? स्ट्रेट, सरळ केस नाही का, सरळ स्ट्रेट म्हणजे सरळ, कर्ली कर्ली, वेवी, अजून सिल्की. स्ट्रेट मध्ये काय स्ट्रेट असते, स्ट्रेट मध्ये जे एक सिल्की पण प्रकार की त्याच्यावरती आपण इथं क्लच करतो, ऑटोमॅटिक खाली येतो. स्प्रे वगैरे मारला तरी तो काही लॉंग लास्टिंग होल्डिंग राहत नाही. मग फर्स्ट ट्रॅक काय झाला आपला, फेसच्या ठेवण. दुसरा ट्रॅक झाला हेअरचे टाईप, आणि तिसरा मध्ये आपल्याला आपल्या स्मार्टपणानुसार आपल्याला त्याच्यामध्ये फिल्टर करायच्या कोणत्या गोष्टी. नंबर 3 मध्ये की त्यांचा फोरहेड, फोरहेड कसा आहे, जास्त मोठा आहे का छोटा आहे, हेअर लाईन कशी आहे, हेअर लाईन खूप बोल्ड आहे का नॉर्मल आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, हे आपले प्रायमरी हेअर कट करायच्या अगोदर विचारात घ्यायचे टॉपिक आहे. जसं की आता आपण हा डमीवरती बघू, हे केसांचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेट आहे का, टाईप मध्ये आला, स्ट्रेट आहे का, वेव्ही आहे, कर्ली आहे का, सिल्की आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आलं, या फेसचा फेस कसा आहे, हा फेस आहे ना, हा याची हाईट जास्त आहे का. आपण ह्या हेअर कटिंग मध्ये काय करू शकतो, हाईटला थोडस करेक्शन करू शकतो. हा, जर हा खूप मोठा चिकबोन्स असा रुंद दिसतोय, आपण त्याला फेस फ्रेमिंग करू शकतो. फ्रंटला पेन्स वगैरे टाकून किंवा साइड पार्टिंग. फोरहेड मोठा असेल तर आपण त्याला साइड पार्टिंग मध्ये असा पफ टाकून कव्हर करू शकतो, है ना. म्हणजे हे काय झाले, हेअर कट केल्यानंतर त्या फेस मध्ये आपण काय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज देऊन त्याचं एक डेकोर करू शकतो, नाही का. समजलं. डेकोर म्हणजे की त्या फेस मध्ये आपल्याला अजून काय इन्हान्स करता येऊ शकतो, ऍक्टिव्ह दिसला पाहिजे की. नाहीतर असं आहे का की हेअर कट केल्यानंतर अजून फेस पण खराब दिसतोय, हेअरची पण वाट लागली, ते क्लायंट हॅपी राहील का? काय होईल, ते क्लायंट आपल्याकडे कधीच येणार तर नाही, परत 10 क्लायंटला अजून सांगेल की तुमचं इथं काही सर्व्हिस व्यवस्थित होणार. म्हणून आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं हेअर कटला क्लायंट आलं, सगळ्यात जर इम्पॉर्टंट पॉइंट्स असेल तर तो तुम्ही हेअरला कुठल्या टाईप मध्ये हेअर पहिलं फिल्टर करा. काही काही हेअर कट आहेत की ते, आता मला एक सांगा, स्ट्रेट हेअर आहे, सिल्की पण आहे, त्याला आपण लेअर कट केलाय, सेट केल्यावर राहणार आहे का, व्हिजिबिलिटी दिसणार आहे का,
मग तो हेअर कट दिसणार नाही, व्हिजिबिलिटी येणार नाही, क्लायंटला कर्ल्स आउट कर्ल्स फिलिंग होणार नाही. आणि जर त्यांना आउट कर्ल्स फिलिंग झालेच नाही तर ते सॅटिस्फॅक्शन क्लायंटला मिळेल नाही. म्हणून महत्वाचे पॉइंट काय की आपण जेव्हा केव्हा मेन्स मध्ये पण तसंच आहे. मेन्स मध्ये आपण जो काही काही लेडीज बघा शॉर्ट हेअर कट करतात. शॉर्ट हेअर कट मध्ये काय बघायचं आपल्याला, आपण लॉंगचं बघतो. शॉर्ट मध्ये पण आहे ना, ही आपण साईडच्या कानाच्या बाजूचे खूप जर कान बाहेर असतील असे खूप कान बाहेर आहेत, मग आपण याला साईडला जर झिरो मशीन फ्लॅट केलं, एकदम बारीक केलं तर काय होणार, हे कान सुपासारखे हत्तीसारखे दिसतील. पण आपण ह्या कानाला जर थोडासा कसा कानाला अटॅच जर असा सेफ ठेवला, हात फिरेल असा, तर काय होईल, त्याच्यामध्ये ही बाहेर येणारी हाईट आहे नाही ही. हॅलो स्टार्ट. ओके. बघा आपण आता इथे काय केलं, सेकंड सेक्शन घेतला, त्याच्यामध्ये मर्ज केला. मर्ज केल्यानंतर आपण आता रेकॉर्ड बघा इथं व्यवस्थित कोंब, सीझरची आणि कोंबची चांगली प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला मध्ये मध्ये परेशानी होणार नाही. आता आपण हा ओव्हरलॅप केलाय, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, एकदम मिड पासून सेक्शन घ्या, नाही तर साईड पासून घ्या. साईड पासून घेतलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मिड पासून घेतलं तरी चालेल. व्यवस्थित कोंब, कोंबच्या अकॉर्डिंग आपण कोणत्या डिग्री मध्ये कोंब करतोय, 90 मध्येच. ओके. बघा आता आपल्याकडे काय आहे, डाऊन साईडची गाईडलाईन आहे आपल्याला अशी ही गाईडलाईन दिसती. वरती झाला 90 पेक्षा, बघा दिसती का गाईडलाईन ही. आपण यस, कटिंग. जर आपल्याला क्लायंटला जास्त लेअर पाहिजे असेल तर आपण काय कोणतं टेक्निक वापरणार, लॉंग शॉर्टर टू लॉंगर, नाहीतर आपलं स्ट्रेट मीडियम पाहिजे असेल. ओके. बघा आता इथे दिसतात लेअर, दिसते नाही बघ. जर आपल्याला लेअर अजून पाहिजे तर आपण काय करणार, आता याची होल्डिंग आपण अशा ह्या पद्धतीने घेतली आणि याची बघ काय करणार, थोडीशी अप्पर साइड घेणार, खालची लॉंगर वरची शॉर्टर. बघ लेअर अगोदरच्या पेक्षा जास्त आले, दिसतात लेअर छान दिसतात. हा ठीक आहे. सेम नेक्स्ट सेक्शन, त्याच्यामध्ये सेम गाईडलाईन मध्ये बोथ ऑफ साइड, डाऊन न पण गाईडलाईन आहे, लेफ्ट साइड न पण गाईडलाईन. बघा आता इथे आपण परत हा सेक्शन कोण करतोय, डिग्री कोणती आपल्याकडं, 90. बघा ओके. सेम आपल्याकडे गाईडलाईन कुठेकडे येईल, त्या दिशेला येईल. माझ्या आधी इथे कटिंग, आपण शॉर्टर टू लॉंगर टेक्निक वापरतोय थोड्या एक्स्ट्रा लेअर साठी. दिसतील लेअर, अरे ठीक आहे. आता नेक्स्ट सेम याच्यातला काही भाग आपण गाईडलाईन म्हणून घेणार, त्यामध्ये मर्ज करणार आणि इकडचं सेक्शन परत आपल्याला जेवढा झेपतो तेवढाच सेक्शन घ्या, नाहीतर हात एवढा सेक्शन घेणार एवढा, काय होईल, फिनिशिंग येणार नाही. आणि तुम्ही काय केलं तुम्हाला समजलं. केस कट होऊन गेले, काय पर्याय का, हा बघा इथं दिसते गाईडलाईन आली. सेम होल्डिंग कटिंग, काही डिफिकल्टी नाहीये, फक्त तुम्हाला प्रिपरेशन महत्वाचं आहे. बघा ओके. हा बघा हा एक लेअरचा सेक्शन, हा एक सेक्शन, बघा किती छान लेअर दिसतात. ओके. आता नेक्स्ट परत आपण याची गाईडलाईन घेतोय, यामध्ये मर्ज करतोय, सेम ॲज इट इज ट्रॅव्हलिंग आणि इकडे होल्डिंग. बघा ओके. दिसला, गाईडलाईन दिसेल तिथपर्यंत
थांबायचं, तिथून कटिंग द्यायची. यस, फिनिशिंग. बघा, दिसतात लेअर. प्रत्येक सेक्शनला प्रॉपर लेअर व्हिजिबिलिटीत आले पाहिजे. आपल्यालाच लेअर दिसतात असं नाही, क्लायंटला पण लेअर दिसले पाहिजे. आता नेक्स्ट परत आपण हा सेक्शन ट्रॅव्हलिंग या सेक्शन मध्ये मर्ज करणार. जर असं वाटतं आपण हा सेक्शन पूर्ण घेऊ शकतो तर घ्या, न त्याचे 2 करा. 2 केले तरी चालेल, 4 केले तरी चालेल, जर जास्त वाटत असेल तर. जर तुम्हाला मॅनेजेबल असेल तर ओके. बघा, आता इथं आपलं इथं काय करतो आपण, याला सेक्शन पूर्णपणे व्यवस्थित 90 डिग्री मध्ये याला कॅरी करतोय. बघा, दिसला. आणि इथे कटिंग, फिनिश. बघा, दिसतात लेअर, सगळ्या सेक्शन मध्ये लेअर दिसतात आपल्याला आता. ओके, आपण आता हा वरचा सेक्शन आहे. हा सेक्शन आपण आता इथे लॉक केलता, त्याला आपण आता याच्यात मर्ज करणार. सेम आता आपल्याला पूर्ण सेक्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही, आपण अर्ध्यातून त्याला टर्न करू शकतो. बघा, होल्डिंग साठी आपल्याला फक्त गाईडलाईन घ्यायची. ओके, जस्ट होल्डिंग आणि इथे आपल्याला 90 डिग्री मध्ये कटिंग. आपण ही कटिंग कशी देतोय, शॉर्टर टू लॉंगर, म्हणून हा आपल्याला वरचा सेक्शन थोडासा अप्पर साइड जायला लागेल. बघा, दिसला आता. या सेम नेक्स्ट सेक्शन घ्या. आपल्याकडे गाईडलाईन भरपूर आहे, जेवढं गाईडलाईनला तुम्हाला फॉलो करता येईल तेवढं तुम्ही गाईडलाईन मध्ये फॉलो करूनच हेअरकट द्यायचा. बघा, ओके ओके. सेकंड, हा गाईडलाईन मध्ये सेक्शन घ्या. त्यानंतर याला सेम हाफ मधून उचलला तरी चालेल. बघा, ओके. देन कटिंग. ओके, सेम सेक्शन लास्ट. बघा, होल्डिंग, कटिंग परफेक्ट मध्ये घेत चला. ओके, बघा आता दिसतोय लेअर इथे याच्यामध्ये सगळ्या याच्यात. ही झाली आपली बॅक साइडची बाजू. ठीक आहे, आता याला आपण थोडस फिनिशिंग मध्ये घेऊ, जेणेकरून तुम्हाला ते लेअर व्हिजिबिलिटी अजून क्लिअर होईल. बघा, ओके, दिसते का सगळीकडे लेअर. हा, आता नेक्स्ट आपल्याकडे हा पुढचा सेक्शन आला. पुढचा सेक्शन आपण काय करणार आहे, सेम हॉरिझॉन्टली सेक्शन पाडणार. आपल्याकडे जी गाईडलाईन आहे कटिंग झालेली, डाऊनचा सेक्शन घेणार आणि याच्यामध्ये इकडे या सेक्शनला इथं पॅरलल इथे आणून अगोदर कोणता सेक्शन घेतोय आपण, अगोदर हॉरिझॉन्टल कटिंग. हॉरिझॉन्टल झाल्यानंतर आपण नेक्स्ट काय करतो, याला त्याचे छोटे छोटे पार्ट करतो. वर्टिकल वर्टिकल घेतो, राईट. वर्टिकल घेतला. इथं वर्टिकल मध्ये आपल्याला काय करायचं, इथे शॉर्टर टू लॉंगर. बघा, आता याच्यामध्ये काय होणार आहे, इकडं ब्लेंडिंग होत राहणार आहे हेअर. सेम शॉर्टर टू लॉंगर, डिग्री 90. कळालं. सेम कटिंग द्यायची व्यवस्थित फिनिशिंग मध्ये, घाबरायचं नाही, काय नाही काय नाही. नेक्स्ट वरती आला, परत एक हॉरिझॉन्टली सेक्शन घातला. सेम याच्यामध्ये
खालची गाईडलाईन आपण मर्ज केली आणि आता आपण याचे छोटे छोटे वर्टिकल सेक्शन घेणार. हे बघा. ओके. येस. बघा इथं आला. इथं गाईडलाईन फॉलो करायची, शॉर्टर टू लॉंगर कटिंग. बघा दिसते क्लिअर. जस्ट नेक्स्ट सेक्शन आपल्याकडे डाऊन साईडनं गाईडलाईन आहे. बघा. ओके. दिसते इथं गाईडलाईन. ही गाईडलाईन होल्डिंग कटिंग फिनिशिंग. सेम सेक्शन परत बघा. ओके. आता काय होतंय, झाले का हे लेअर याच्यामध्ये मर्ज झाले ना. सेम आता लास्ट सेक्शन हा राहिला. हा सेक्शन आपण काय करतोय, परत गाईडलाईन याच्यामध्ये ऍड करायची. सेक्शन परत कोण करायचा आणि कोण करून परत कुठला सेक्शन हा बघा. डायगनल नाही, 90 डिग्रीतच आपण याला कटिंग देतोय. सेम ओके. कटिंग सेम हा सेक्शन लास्ट वाला आपला. ह्याच्यात कटिंग बघा. ओके. पहा सगळीकडे झाला हा मर्ज. लेअर पण दिसतात. आपण सेट केले का नाही, तरी पण सगळ्यामध्ये लेअर दिसायला लागले. आता सेम ॲज इट इज ही बाजू पण आपण कशी करतोय, चला मला हे सेक्शन घेऊन कटिंग करून दाखवा. सेम ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने. चल एक सेक्शन तू कट कर, एक सेक्शन न्या कट कर. हं? जमल ना. का फटके खायला लागतील. हं? फटके नाही लागणार. हं? न्या तयारी कर जरा ग बाळा. काय लक्ष दे, लक्ष वाढव. कोण नाही नंतर मार्केटमध्ये सपोर्ट करत, माहितीये का. पैसे देऊन बी नाही लोक एवढं जीव तोडून शिकवत. आणि एकदा जॉबला लागलं ना, जॉब आता इथे काय काय लक्षात आलं आपल्याला, फेसची पण ठेवण बघायची, त्याच्यासोबत आपल्याला केसांची पण टाईप कुठला आहे. अजून काय बघू शकतो तुमच्या केस जे हेअर आहेत, कोणी केमिकल ट्रीटमेंट केलेली आहे का. एखाद्या व्यक्तीने जस्ट लेटेस्ट 3-4 महिने झाले बुटॉक्स केराटिन केलं, स्मूथनिंग केलं, त्या बॉन्ड काय झालं त्याचा हेअरचा ब्रेक झाला. बॉन्ड ब्रेक झाला असेल तर आपण काय करणार आहे, आउटकट्स किती जरी प्रयत्न केला तर राहणार आहेत का नाही. शक्यतो त्या क्लायंटला काय गाईडलाईन करायची की मॅम लास्टला तुम्ही एंडिंगला स्ट्रेट कट करा आणि फ्रंटला तुम्हाला जर लेअर पाहिजे असेल तर थोडे लाईटली हेअर करा. आपलं पण त्यांना सजेशन देणं काम आहे. क्लायंट आपल्याकडे आलं म्हणजे त्याचं बिलकुलच आपल्या पद्धतीनेच त्या गोष्टी सगळ्या युटिलाइज करायच्या असं पण कधी नसतं. क्लायंटला आपण काय चांगलं देऊ शकतो त्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहेत. आणि सगळ्यात एक याच्यात स्मार्ट रोल जर काय असेल, स्मार्ट रोल एकच आहे की कोणत्याही फेसमध्ये हा फेस जर सोडला तुम्ही, हा ओव्हल फेस, हा फेस जर सोडला, ह्या कंडिशनचं क्लायंट आलं कुठे शिफ्ट करायचं ओव्हल मध्ये. ह्या कंडिशन गोल फेस वाला आलं कुठे शिफ्ट करायचं, स्क्वेअर वाला आलं कुठे शिफ्ट करायचं, डबल चीन वाला आलं कुठे शिफ्ट करायचं. 99% तुमचा परफॉर्मन्स ओव्हल फेसला अजून जास्त इन्हान्स करतो. कोणत्याही फेस मधून ओव्हल मध्ये शिफ्ट करा, इन्हान्स चांगलाच दिसतो. राऊंड आहे त्याची हाईट क्रिएट करा, डबल चीन आहे हाईट कमी करा, ओव्हल मध्ये शिफ्ट करा. हा स्क्वेअर मधला आहे त्याला
चिकबोन्स हे कमी दिसतील, हा बाउन्स कमी होईल, ह्या पद्धतीने प्रिपरेशन करा. आणि हा बिग फेस असेल तर त्याला रिड्यूस कसं करता येईल, ओव्हल मध्ये शिफ्ट करता येईल. ओव्हरऑल आपल्याला ज्या वेळेस कोणताही ह्या 4 काइंड ऑफचा फेस ओव्हल मध्ये शिफ्ट होईल त्यावेळेस त्याचे फीचर चांगले दिसतील, ऍक्टिव्हिटी चांगल्या दिसतील. 99% हाय करेक्ट वेने जर गेलं तर. पण बरेच लोक काय करतात, या गोष्टी पिक्चर क्लिअर करत असतात. 99% रिअलिटी आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये सिक्रेट काय असेल, तर सिक्रेट हे की सगळ्या काइंड ऑफ मध्ये तुम्ही त्याला ओव्हल मध्ये सिंपल. जास्त आपली एनर्जी वेस्ट करायची नाही आणि जास्त डोकं पण लावायचं. सिंपल आहे, फक्त फेस ठेवायचं क्लिअर, चेहऱ्याचे प्रकार आणि त्याच्यानंतर केसांचे प्रकार. केसांच्या प्रकारामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचंय की स्ट्रेट असेल तर कुठला अवॉइड करायचं, वेव्ही असेल तर आपण कोणते हेअरकट देऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून आपण आता हा प्रायमरी फर्स्ट सेकंड स्टेज घेतला. आता याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक येतो की सलून मध्ये सगळेच हेअरकट चालतात का? सगळ्याच हेअरकटचा रोज तुम्हाला क्लायंट आहे का? तुमच्या मॅटर करतं की आपलं लोकेशन कुठं आहे. आपलं लोकेशन कुठे आहे? आपले लोकेशन रुरल असेल तर ब्लंट कट, ग्रॅज्युएट बॉब, क्लासिक बॉब हे कट कोणी करतच नाही. बरोबर आहे. तुमचा खूप 5 स्टार एरिया आहे, खूप रिच लोकॅलिटी आहे, तिथे तुमचे मल्टिपल हेअरकट, शॉर्ट, ब्लंट, इलेव्हेशन कट, ग्रॅज्युएशन बॉब कट, क्लासिकल बॉब हे सगळंच होतं. फेड कट, हाफ फेड, फुल फेड, मुलेट कट है ना. मग आपल्याला हा पण विचारात प्रकार घ्यायचा. आपलं जर ग्रामीण भागात पार्लर असेल, सलून असेल, आणि आपण जर त्यांना बॉब कट केला ए पॅटर्न मध्ये असा सिंगम पिक्चर मध्ये ती पत्रकार लेडी आहे ना, तिचं जर असं बनवलं आपण, काय होईल? खूप छान हेअरकट करा, पण क्लायंटला कम्फर्ट झोन होणार नाही. क्लिअर? त्या पण गोष्टी हेअरकट करताना विचारात घ्यायच्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हेअरकटचं प्राइस, बरोबर आहे. प्राइस तुम्ही हेअरकटला 2 तास वेळ देणार आहे आणि 100 रुपये चार्ज क्लायंट देऊन जाणार, चालेल का? किती घेतले पाहिजे? आणि हा झाला एक पॉइंट, 100 रुपये क्लायंट देऊन जाणार आणि क्लायंटचे तुम्ही 500 रुपये घेतले. बटरफ्लाय हेअरकट केला तुम्ही, तो बटरफ्लाय दिसत नाही आणि लेअरही दिसत नाही, तुम्हालाच फक्त लेअर दिसत आहे. क्लायंट सॅटिस्फाईड होईल. दोन्ही प्रश्न इथं महत्वाचे आहे. महत्वाचा नंबर 1 आहे की याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, ह्या पहिल्या क्वेश्चन साठी, ह्याच्यासाठी कन्सल्टेशन गरजेचं आहे. बरोबर. दुसरा इथे काय आहे, तुमची प्रॅक्टिस, क्वालिटीची प्रॅक्टिस, तुमचं लर्निंग, तुम्ही शिकलाय त्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करू शकता का, आणि तुम्ही काय केल्या तर, है ना. बरं, आता काय झाले, लेटेस्ट अजून गोष्टी ऍड झाल्या. त्या हेअरकट तुम्ही नुसता हेअरकट केला ना तरी पण चालत नाही, तो तुम्हाला सेट करायला लागतो.
परफेक्ट सेट झाला पाहिजे. परफेक्ट सेट केल्यानंतर त्याचे लुक करून दाखवता आले पाहिजे. 2-4 सेटिंग करून दाखवता आले पाहिजे क्लायंटला. मग आता समजा हा हेअरकट खूप छान केला आणि तुम्ही सगळा हेअरकट लेअर वगैरे केला, हा झाला हेअरकट, ठीक आहे, द्या 500 रुपये. क्लायंट येणार नाही, देईल क्लायंट, पण काय करत, चिडचिड करत, नाराज होईल. त्याला तुम्हाला काय करायला लागेल, हा हेअरकट केलाय ना, हा हेअरकट तुम्हाला व्यवस्थित त्याला सेट करायला लागेल, प्रिपरेशन करायला लागेल, त्यांना फ्रंट लुकिंग दाखवायला लागेल, बॅक साईडचे लेयर्स शो करून दाखवायला लागतील, साईड पार्टिंग तुम्हाला कशा पद्धतीने लेअर दिसतात ते पण शो करून दाखवायला लागेल. हे सगळ्या गोष्टी पहिले हे नव्हतं, पण आता करून दाखवायला लागतं. पहिलं नव्हतं, कळत पण नव्हतं, आणि जे केलं का ते फक्त पाठीमागून आहे ना, इथे हेअरस्टाईलिस्ट काय करायचा, हेअरकट झाला का, सेट वगैरे केला का, असं घ्यायचा, ओके, फार फार झालं तर पुढे दाखवायला बघा बस झालं, क्लायंट खुश. आता तिथं गाडी थांबली का, अजिबात नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये अपडेट होणं गरजेचं. ठीक आहे, झाले. आता हे प्रायमरी कन्सेप्ट आपला सगळ्यात क्लिअर. काय डाऊट्स? आता बघा नेक्स्ट लेवलला आपल्याला हेअर कट मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की तुम्हाला एकतर 70% क्लायंट मीडियम लेंथचे येतात. ओके, मीडियम लेंथचे येतात. मीडियम लेंथ मध्ये काय एक्सपेक्टेशन असतात, मला लेंथ मेंटेन, हा शब्द खूप महत्वाचा आहे. लेंथ कमी नाही झाली पाहिजे. लेअर, लॉट ऑफ लेअर, जास्त लेअर दिसल्या पाहिजे, विजिबिलिटी झाल्या पाहिजे. आणि हे असतं अजून एक सर, बाउन्स आला पाहिजे. हा, बाउन्स क्रिएट करा. हा एक सगळ्यांचा बाउन्स खूप सगळ्यांची हीच मागणी आहे. आता इथं स्काल, डोक्यात स्काल टक्कल दिसते आणि काय बाउन्स क्रिएट करा, कुठून करा, कुठून करा. चॅलेंज आहेत का नाही? लिटरली हे चॅलेंजेस आहेत. पण त्या चॅलेंजला पण आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. काय मग आता एखाद्या व्यक्तीची एखादी क्लायंट, मी काय सांगितलं तुम्हाला डायग्नोसिस करता आलं पाहिजे, अनालाइज करता आलं पाहिजे की आपल्याला हा फेस कुठल्या कॅटेगरीमध्ये शिफ्ट करायचा. आणि तो जर जर्नी समजला स्टार्टला, तर काय होते, पुढची कामं थोडीशी इझी होतात. हा, हे कामं थोडे अजून इझी होऊ शकतात. बरोबर आहे. मग आता इथं बाउन्स क्रिएट करा, परत केसांमध्ये व्हॉल्यूम वाढला पाहिजे. आता इथे का डीजे लावायचा का? माझी व्हॉल्यूम हा लय मोठा प्रश्न असते. हे दोन प्रश्न आहेत ना, हे दोन प्रश्न माझ्या विचाराप्रमाणे सांगतो. आपण लहान बाळाला सांगतो भाऊ ये, तो दिसला नाही, पाहिलं नाही, हे तिथं काय नाही, तसले विषय बाउन्स स्काल दिसतोय, कुठून बाउन्स आणायचा, हा पहिला प्रश्न. केसांमध्ये फाटे फुटले, त्याच्यात जान बेजान केस झाले, व्हॉल्यूम कुठून क्रिएट करायचं. तरी पण त्या क्लायंटला हो म्हणायला लागतं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये हे दोन गोष्टी तुम्ही कुठं करू शकता, बाउन्स आणि व्हॅल्यू, ह्या दोन गोष्टी कुठं करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स ह्या दोन्ही ट्रॅक मध्ये हे कन्सेप्ट नाही आहेत. तुम्हाला जे काही हेअर एक्सपर्टचे हेअर कट मध्ये जे काही मास्टर कोर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळतील. जसं की फेसच्या अकॉर्डिंग आपल्याला तिथं बाउन्स क्रिएट करायचा आहे. मग आपण बाउन्स क्रिएट करताना, व्हॉल्यूम क्रिएट करताना तिथं आपल्याला प्रॉपर सगळ्या
A to Z कन्सेप्ट वर्क करायला लागतात, काम करायला लागतं, फिनिशिंग वर फोकस करायला लागतं, परफेक्शन द्यायला लागतं. मग त्यामध्ये A to Z मी का शब्द वापरला? हेअर वॉश पासून हेअर अनालाइज असेल, हेअर तुमचं फेस अनालाइज आहे, हेअर अनालाइज आहे, तुमचं हे सगळं रीडिंग झालं, त्याच्यानंतर हेअर वॉश आला, हेअर वॉश नंतर तुमचं केसांचं स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग तुम्ही जे प्रिपरेशन लावलंय ते कटिंग झाली, कटिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या पूर्ण व्हॉल्यूम क्रिएट करायला त्याला तुम्ही कुठला काय काय आता व्हॉल्यूम क्रिएट करणे, बाउन्स क्रिएट करणे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रो फायबर वगैरे बऱ्याच गोष्टी युटिलाइज करता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे ब्लो ड्राय आले. ब्लो ड्राय मध्ये आपल्याला फक्त काय माहिती, केस सुकवायचे, आउटकल्स करायचे, इनकल्स करायचे समज. पण त्याच्यामध्ये तुम्ही ह्या दोन गोष्टी प्रॉपर बऱ्यापैकी डिझाईन करू शकता, क्लायंटचे एक्सपेक्टेशन फुलफिल करू शकता. पण कधी A to Z प्रिपरेशन तुमचं त्या ट्रॅकनं तुम्ही प्लॅन केलं तर. पण आता त्याच्यामध्ये काय काय आलं? हेअर वॉश प्रॉपर करा, हेअर वॉश मध्ये शॅम्पू, मास्क, कंडिशनर सगळं यूज करा. त्यानंतर क्लायंटचं परफेक्शन कटिंग झालं, त्यानंतर क्लायंटला अगोदर त्याला ब्लास्ट ड्राय करा. ब्लास्ट ड्राय केल्यानंतर तुम्हाला डिग्रीतले ब्लो ड्राय करा. ब्लो ड्राय करणं आणि डिग्रीतला ब्लो ड्राय करणं लॉट ऑफ डिफरंट. त्यानंतर तुम्हाला ते सेट करताना बरं तुम्ही आता म्हटलंय की व्हॉल्यूम दिसण्यासाठी, आउटकल्स दिसण्यासाठी मी स्प्रे वापरेल, मूज वापरेल. क्लायंटने तुम्हाला ते अवॉइड केलं तर मग तुमच्याकडे दुसरा पर्याय कोणताच नाही उरत. तो उरतो की तुमची स्किल. काही काही क्लायंट असे पण मिळतात की मला आय डोंट लाईक एनी स्प्रे, एनी मूज. तुम्ही ते वापरू शकत नाही. पण तुम्हाला तिथं काय युटिलाइज करायचे? तुमचा टॅलेंट आणि तुमची स्किल. खतम. मग आता इथे हे जे झालं त्या ठिकाणी बघा, आता इथं आपल्याला काय करायचं की आपण जे अनालाइज करतो की कुठल्या फेसवरती आपल्याला काय द्यायचं है ना. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं की तुमचं सगळ्यात महत्वाचं येतं की आपल्याला लेंथ जर कमी असेल तर 90 डिग्री मध्ये हेअर कट. कमी लेंथ असेल, लेंथ पण राहते आणि लेयर्स पण व्हिजिबिलिटी देतात. त्यालाच म्हटलं तर आणि प्रोफेशनल सलूनला हे कट जास्तीत जास्त युटिलाइज होतो. त्याला म्हटलं जातं म्हणजे सेकंड युनिफॉर्म कट, युनिफॉर्म लेअर कट 90 डिग्री. हा एक आला. तुम्हाला नंतर जर याच्यात करायचं असेल 180 डिग्री मध्ये, क्लायंटची लेंथ लॉंग आहे, लेंथ लॉंग मेंटेन ठेवायची आणि लेअर पण जास्त पाहिजे. आपण काय करतो 180 डिग्री. 180 लाच काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं ना? बोल ना, बोल ना. रिव्हर्स ग्रॅज्युएशन. कुठला? रिव्हर्स ग्रॅज्युएशन. बरोबर आहे. मग आणि तेच केस आपण जेव्हा फ्रंटला आणतो त्याला काय म्हटलं जातं? नाही, त्याला काय म्हटलं जातं? वर्षाने तुला एखादा मेसेज पाठवला, कान वाजू का तुझे? कान वाजू, कान वाजवायला लागणार तुझे. याला काय म्हटलं जातं? हा हेड आहे, हे बॅकचे हेअर पूर्ण पुढे आणले, याला म्हटलं जातं फॉरवर्ड. आणि हे हेअर वर नेलं त्याला काय म्हटलं जातं? रिव्हर्स. कळालं? 180 लास्ट आहे. 180 च्या नंतरचे कट कुठे जातात? फॉरवर्ड मध्ये जातात. फॉरवर्ड ग्रॅज्युएशन करतात. तो असं म्हणू शकते का की 300 डिग्री मध्ये हेअर कट केला, 180 लास्ट आहे, 180 नंतरचे कट ते सगळे फॉरवर्ड ग्रॅज्युएशन मध्ये जातात आणि 180 पर्यंत लास्टला रिव्हर्स ग्रॅज्युएशन. ठीक आहे. आता इथे बघ, लक्ष द्यायचं. आता हा फेस आहे, ओके.
हा क्लायंटचा काम आहे. ओके. मग आता हे डोळे, ठीक आहे. ठीक. आता इथे आपल्याला काय करायचं, 90 डिग्री डिग्री लावायची कशी, डिग्री लावायची कशी. डिग्रीचा हा एक अर्धा डी असतो. कंपास पेटीमध्ये आपला अर्धा डी आहे असं हो सर. पाहिलंय सगळ्यांनी. हो सर. हा, याच्यामध्ये काय असतं, इकडे 0 असतं, इकडे 180 असतं आणि वरती 90 असतं. 90 असते. म्हणजे हे कोन असा जर आला तर हा कुठला कोन येतो, 90 अंशाचा कोन. त्याला काय म्हटलं जातं, काटकोन. 90 अंशापेक्षा कमीच्या कोणाला काय म्हटलं जातं, 90 अंशापेक्षा कमी कोन आहे त्याला काय म्हटलं जातं, लघुकोन. आणि 90 अंशापेक्षा 180 पेक्षा छोटा असतो, 90 अंशापेक्षा मोठा असतो, त्याला काय म्हटलं जातं, विशाल कोन. हा, ठीक आहे. हो सर. मग आता हा झाला तुमचा 90 डिग्रीतला कट. आता हा डी आहे, हा डी आपल्याला काय करायचा, हेअर कट मध्ये डिग्री लावायचा. मग आपला हा हेडचा बॅक साइडचा हा एरिया आपण असा इथे लावला. ओके. बघा हे हेअरचे डायरेक्शन, हेअर खाली आहे, हा. हे हेअर आपण आता उचलले हा? हा. आणि ह्या लेंथला आणले. कुठला कट झाला, कुठली होल्डिंग झाली, 90. काटकोन तो कसा असतो, असा हा. असा हा. असा, बरोबर बसलो ना, असा काटकोन हो सर. आला ना. हा कोण कुठला आला, 90 अंशाचा. म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर यामध्ये आपण आता ही आपल्याकडं आपलं क्लायंट आहे. ओके. त्या क्लायंटला आपल्याला हे जे इयर टू इयर आपण जेव्हा होल्डिंग्स करू, ठीक आहे, इयर टू इयर आपण इथे लॉक केलं, इयर टू इयर आपण इथे इकडे लॉक केलं. ओके. ठीक. मग आता आपल्याकडे हे एअर कुठे चालले, जसं की आपण हा पिक्चर घेतला है ना, हे एअर आपण आता काय करणार, आपण असं व्हर्टिकली होल्डिंग्स कशा कशा येतात, होल्डिंगचे किती प्रकार आहेत बोला, होल्डिंगचे प्रकार किती आहेत. हा आपण आता इथे हे हेअर आपण जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आपण खाली सोडले. हा झाला हेअरचा नॅचरली फ्लो. ह्या हेअरला आपण इथे आणणार असं. बघा आता इथे आपण ह्या पोझिशनला आणले, हे डायरेक्शन मध्ये इथे डी लागतो तुमचा, हा लागला का असा, हो सर. हा हो. कुठे गेलो ते आपला? हे बघा इथे लागतो, हा दिसतो ना. हा सर. दिसतं. हा, मग आता इथे काय झाला, नाही. हे काटकोन झाला. हो सर. तर इथे आपण ही जी होल्डिंग घेतोय, हा. ही होल्डिंग कोणती आहे सांगा. आपण आता हा कट होल्डिंगला घेतला, हा कुठला आला, 90 डिग्री मध्ये, बरोबर आहे. हा. 90 डिग्री मध्ये हा जर आला तर हा होल्डिंग कोणता आहे सांगा. सीजर हा कोणता आहे, होल्डिंग वर्टिकल, Vertical. त्याला असं कटिंग द्यायचं. ओके. आता आपण काय केलं, फिंगर फेस टू फेस घेतला, लक्ष द्यायचं. हे बघा फिंगर फेस टू फेस घेतला, आपण याला स्ट्रेट कटिंग दिली, याला म्हणायचं वर्टिकल होल्डिंग. ओके. आता हाच आपण इथे असं जर खाली सोडला तर लेअर दिसत आहेत, हो सर. कमी दिसत आहेत. पण हा. आपल्याला जर क्लायंटला याच्यात लेअर थोडी जास्त पाहिजे असेल तर आपण त्याला काय करू शकतो,
शॉर्टर टू लॉंगर टेक्निक वापरू शकतो. हे बघा, आता इथे दिला, आता कटिंग दिली स्ट्रेट, स्ट्रेट कटिंग दिल्यानंतर हा पॉइंट 0 घ्यायचा आणि वरती कटिंग इकडे खाली लॉंगर, इकडे शॉर्टर. हे बघ असं आहे ना. यस. किंवा मग तुम्ही रनिंग मध्ये याला असं देऊ शकता, होल्डिंग आणि नंतर खालचा पॉइंट स्लिप करायचा आणि हा असा आला इथं. आता इथं काय होणार, लेअर पहिल्यापेक्षा जास्त दिसतंय. हा झाला 90 डिग्रीचा. आता आपण ह्याच मध्ये आता नेक्स्ट काय करूया, आपण साइडला सेम सेक्शन घ्यायचं. ह्या सेक्शन मध्ये जो कटिंग केलेला सेक्शन आहे हा याच्यातला काही भाग घ्यायचा, यामध्ये मर्ज करायचा आणि गाईडलाईन आपल्याला ही युटिलाइज करायची. हा, ह्या गाईडलाईनला काय म्हणायचं, ट्रॅव्हलिंग गाईडलाईन. आता इथं आपण आलो, इथं आपल्याला दिसतो का गाईडलाईन. इथं जर तुम्हाला गाईडलाईन क्लिअर होत नसेल तर अजून सेक्शन थोडासा तुम्ही याच्यामध्ये मर्ज करू शकता. ओके. अशी एक्स्ट्रा हे गाईडलाईनच्या वरची कटिंग करून टाकायची, बरोबर तुम्हाला लेअर दिसणार. दिसले. सेम सगळीकडे याच पद्धतीने जायचं. आता आपण स्टार्ट पासून बघूया. आपल्याला एकदम हेअरकट स्टार्ट करायचं. ठीक. बघा आता आपण एकदम सेक्शन क्लिप घेऊ. बघ आपण इथं चालू आहे ना, थोडीशी मागे घ्या. ठीक. इकडे बघा. बघा आता आपण इथं काय केलं, ऑक्सिपिटल बोन पासून पूर्ण हा सेक्शन खाली सेपरेट केला. ओके. आणि हा सेक्शन आपण पूर्णपणे काय करतोय, याला आता वरती लॉक करतोय. याला लॉक केलं. तर लॉक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं, या हेअरची लाईन क्लिअर आहे का वन लेंथ करून घ्यायची अगोदर खाली. मग वन लेंथ करायचं असेल तर आपण काय करणार, सेंटरचा मिडचा सेक्शन घेणार. ओके. हा मिडचा सेक्शन घेतला, याच्यामध्ये आपण याला व्यवस्थित कोंब करून घेऊ. कोंब झाला. तर हा सेक्शन कोणता येतोय, या सेक्शनला काय म्हणायचं, होल्डिंगला. हा जो होल्डिंग सेक्शन केलाय मी, याला काय म्हणायचं, होरिझॉन्टल. जर हा सेक्शन मी असा धरला असता, असा, हा कुठला झाला होल्डिंग, व्हर्टिकल. उभा असेल तर व्हर्टिकल, आडवा असेल तर होरिझॉन्टल, तिरपा असेल तर डायगोनल. कळालं. इथे बघ, याला म्हणायचं, या होल्डिंगला व्हर्टिकल होल्डिंग. ओके. याला म्हणायचं आडवा असेल तर होरिझॉन्टल. बरोबर आहे. आणि असं तिरपा असेल तर, या पॅटर्न मध्ये असेल तर काय म्हणजे त्याला डायगोनल. DAIGNAL डायगोनल होल्डिंग. आणि असा जरी असेल तर याला काय म्हणायचं, डायगोनल. कळलं. आता आपण इथं काय करतोय, आपल्याला वन लेंथ करायचं आहे. डायगोनल मध्ये चालेल का, व्हर्टिकल मध्ये चालेल का, वन लेंथ करायचा आहे. वन लेंथ करायचं आपल्याला काय करायला लागेल, होरिझॉन्टल घ्यावं लागेल. बघा इथं आपण याला होरिझॉन्टली होल्डिंग धरलं. होरिझॉन्टली होल्डिंग आपण इथं व्यवस्थित लॉक करायची आणि लॉक करून आपण इथं याला अशी कटिंग देऊ शकतो. झालं एक कटिंग. बघा इथं आता ओके डन. म्हणजे आता आपली ही लेंथ
लॉक झाली. ह्या लेंथलाच आपल्याला सेकंड ऑप्शन काय करायचा, हा जो सेक्शन आपला आहे हा याच्यामध्ये मर्ज करायचा. ओके, हा आता इथे मर्ज केला की याच्यामध्ये काय होईल, आपल्याला गाईडलाईन साठी कटिंग केलेली आपल्याला दिशा समजेल है ना. बघा इथे दिसतो गाईडलाईन, हो सर. गाईडलाईन आपल्याला इथे दिसतो हे बघा. ओके, हा गाईडलाईन आपण इथं प्रॉपर फॉलो करायचा, कटिंग करून टाकायचा. येस, आणि प्रॉपर कोण फिल्टर करत राहायचा. कोण जेवढा तुम्ही फिनिशिंग मध्ये कोंगिंग करणार, कोंग चांगला झाला तुमचा हेअरकट छान होईल. कोंग जर व्यवस्थित नाही झाला तर हेअरकट दिसतात का लेअर. हो सर, दिसतंय. मग हे हेअरकट जेवढा करणं इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय, सेटिंग. सेटिंग करणं पण जास्त इम्पॉर्टंट. दिसले. हो. हा. हम्म. छान दिसायला लागलं सर. सेम आता आपण बॅक साइड न त्याचे सेक्शन बाय सेक्शन आपण एक ब्लो ड्राय प्लॅन करायचा. ब्लो ड्राय कसं करायचा सांगता येईल का. ब्लो ड्राय करताना अगोदर हां. रूट क्लीन करून घ्यायचे. हां. बघा आता आपण हा पूर्ण फ्रंट साइडला लेफ्ट साइडनं जसं आपण आता राईट साइडचा सेक्शन घेतला तसाच लेफ्ट साइडचा सेक्शन प्लॅन करायचा. कोंग अगोदर ड्रायर यूज करायच्या अगोदर व्यवस्थित शेवटपर्यंत कोंग करून घ्यायचं. कोंग झाला क्लिअर. परत लेफ्ट साइड राईट साइड परत लेफ्ट साइड नंतर
आपल्या डमीची हेअर आहे ना, हम्म. आता आपण ब्लो ड्राय वगैरे करून त्याची क्वालिटी थोडी डाऊन होऊन जाते, पण ॲक्च्युअल ओरिजिनल हेअरमध्ये तुमच्या कामाची फिनिशिंग अजून वाढते. ह्या पद्धतीनं जरी प्रिपरेशन केलं. दिसतात का? आपण याला दोन्ही साईडला शिफ्ट करू. सेक्शन कसं करायचं? दोन्ही साईडला सेक्शन शिफ्ट घेतला, सेंट्रल आला, सेम ॲज इट इज. ओके, चालले क्लिअर? ठीक आहे. आता आपल्याकडे हा एक आपण बॉक्स सेक्शन आहे, यामध्ये एक सेक्शन आपण बॅक साईडला देऊ आणि एक सेक्शन आपण फ्रंटला देऊ. व्हिडिओमध्ये येतं का बघ? हाईट कमी वाटत नाही, ठीक आहे. ओके ना? ठीक आहे. बघितलं? फ्रंटचा जो सेक्शन आहे आता आपल्याकडे, आपल्याला याच्यावरती आता प्रॉपर फिनिशिंग मध्ये काम करायचं. तसं आपण सगळा हेअरकट फिनिशिंग मध्येच करायचा. सेट असो नाही तर काही पण असो.
आपल्याला जर साईड पार्टिंग पाहिजे क्लायंटला, या पद्धतीने साईड पार्टिंग देता येते. ओके. ठीक आहे. जर क्लायंटचे एक्सपेक्टेशन असेल की मला मिडल पार्टिंग पाहिजे, सेंट्रल पार्टिंग, व्यवस्थित फोन करून घ्यायचा. व्यवस्थित फोन करून घेतला. दिसतोय व्हिडिओ मध्ये? हो. झालेले. तुम्हाला फ्रंटला त्याचा लुक देत आहे. दिसतोय? हा बघा, आता लेफ्ट साइडला चेक करा. ओके. दिसतोय बॅक साइड, हो सर. फ्रंट, फ्रंटला पण व्यवस्थित. हा फक्त मग आपल्याला प्रेझेंट करताना या पद्धतीने करायला. ओके. येस. ओके. फिनिश. बॅक साइडला पण चेक करू शकतो आपण, लेअर व्यवस्थित वाटते. आणि फ्रंट साइड छान दिसतो ना कट? छान दिसते सर. ओके. फिनिश. ना